या म्हटलं होतं समजा विपरीत घटना. अरे पर याला म्हणायचं तरी काय? तो आगीचा गोळा चंदनपुरीवरच येत होता. मला वाटलं संपलं समज. देव तुमच्या पाठीशी असताना समज संपल कसं? बर काय रे म्हातारा बाबा, ते आगीचा गोळा आबाळातच कसा काय फुटला? अरे तारकासूर नावाचं एक दानव होता, त्याच्या 3 पोरांचं हे प्रीत काम आहे. पर देवामुळं तो गोळा तिथंच फुटला. ए पर ही समज तुला रे कसं ठाऊ? वस्ती बाहेरचं जग बघितलं आहे त्यानं, म्हणून त्याला ठावाय. आणि तुझ्यासारखा वस्तीवरच जन्म नाही गेला त्याचा. अरे ये बाबा खंडू, आता तो आगीचा गोळा आबाळात फुटला. अरे पण तो दुसरा गोळा कुठं गेला असेल? तो जेजुरीवरच गेला असणार. म्हाळसा ताईसनी काय झालं नाही म्हणजे बरं. म्हाळसा थांबा. मी इथे असताना कुणीही असं धाडस कसं करू शकतं? म्हाळसा, हे काम कोण्या मनुष्याचे नाही, हे त्या 3 दैत्यांचं काम आहे. ते कुणीही असोत, त्यांना हे ठाऊक नाही की जेजुरीचे दायित्व कोणी घेतले आहे. त्यांना मी असे कडक शासन करेन की ते पुन्हाही चूक करणार नाहीत. म्हाळसा, तुम्ही शांत व्हा. ह्या क्षणी असं रागवून कसं चालेल? आज त्यांनी जेजुरीवर हल्ला केला, उद्या ते आक्रमण करतील. मी गप्प बसणार नाही. राजसभा बोलवली आहे म्हणून सगळ्यांना कळवा. ओ भाईजी, माझ्या आत लावारसाचा समुद्र उसळतो आहे. त्यात किती दैत्यांची आहुती जाईल मला ठाऊक नाही. म्हाळसा, तुमच्या शक्तीची कल्पना सगळ्यांना आहे, परंतु ह्या 3 दैत्यांचा अंत तुमच्या हातून लिहिलेला नाही. अरे खंडू, तुला हे समज कसं रे ठाव? अरे हे खंडू, अरे बोल की. अरे मला कसं ठाव हे महत्वाचं नाही. याच्या आता काय करावं याचा विचार करायला न गवय. हे बी खरंच आहे म्हणा. खंडू, आता तू हे समज सांगितलंच आहेस, तर हे बी सांगून टाक बाबा की या समजासनं आम्हासनी बाहेर कोण काढणार आहे. नारायण नारायण
खरा झालं म्हणजे आता तेच समजा सांगत्या. मुनिवर, तुम्ही अगदी वेळेवर आला, नाहीतर मी सारं काही सांगून मोकळा झालो असतो. होय देवा, आपण भोळे सांब सदाशिव आहात. लोकांनी आपल्याला प्रश्न विचारल्यावर आपल्याला सत्य सांगावं लागलं असतं आणि मग मोठा अनर्थच झाला असता. महाराज, यो खंडू म्हणला ते खरं आहे का? हो, हे म्हणाले ते खरं आहे. आणि त्या 3 दैत्यांपासून जर कोणी रक्षण करणार असेल तर ते एकमेव आहे, ते म्हणजे साक्षात महादेव. महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. होय बान. लोक हो, त्या तिन्ही दैत्यांचा वध केवळ आणि केवळ महादेवांच्या अर्थात श्री खंडेरायांच्या हातूनच होणार. श्री खंडेराय या सृष्टीचे तारणहार आहेत. मी तुम्हा सगळ्यांना तात्काळ बोलवण्याचे कारण महत्वाचे आहे. जेजुरीवर जो अग्निवर्षाव झाला तो सगळ्यांनी पाहिला. हे असुरांचे कारस्थान आहे. 7 कोटी सैन्याला सज्ज करा. जेजुरीचे हे सैन्य पाहून सगळे दैत्य सैन्याला धावायला हवेत. त्यांनी जेजुरीकडे वक्र दृष्टीने पाहायचे धाडस केले आहे. भूप्रदेशावर जिथे जिथे दैत्य आहेत त्यांना कापून त्यांचा संहार करा. मृत्यूलाही भय वाटेल असा रक्तपात झाला तरीही चालेल. पण कुठल्याही असुराला मी जिवंत ठेवणार नाही. वेळ पडलीच तर मी शस्त्र हातात घेईन आणि दैत्य कुळाचा नाश करेन. तुम्ही कुठे आहात? म्हाळसा युद्धाची घोषणा करतायत. तुम्ही लवकर येऊन हस्तक्षेप करणं आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल. मी येतो आहे देवी, चिंता नसावी. विद्युन्माळी, आज मला माझा प्रतिशोध पूर्ण होईल याची खात्री वाटते आहे. ही तर सुरुवात आहे. अंतराळात 3 ग्रहांनी स्वतःची गती घेतली की मग झाले. अनेक शत्रू युद्ध न करता संपून जातील. मला त्या खंडोबाला आणि त्याच्या राजधानीला संपताना पाहायचे आहे.
एवढेच स्वप्न राहिले आहे. तुझ्या रूपानं आता दैत्य कुळाला पुन्हा चांगले दिवस येतील. जे मला शक्य झाले नाही ते तुम्ही करून दाखवले. आपण एकत्र आलो कारण आपले ध्येय एक आहे. मला ही दैत्यांचे स्थान सगळ्या देवांपेक्षाही श्रेष्ठ असावे असे वाटत होतं. म्हणून मी माझ्या 2 भावांकडून कठोर तप केले, ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले. खूप मोठे काम झाले. आता 3 ग्रहांवरून तुम्ही संपूर्ण सृष्टीवर, ब्रह्मांडावर सत्ता गाजवू शकाल. दैत्य कुळाची सत्ता ऐकूनही किती आनंद होतो आहे. हे सारं सुख मी अनुभवलं आहे. इंद्र सुद्धा सेवक होता माझ्या बापाच्या राज्यात. सगळे देव आमच्या आज्ञेत होते. पण त्या खंडोबानी सगळं नष्ट केलं. आता परिस्थिती बदलली आहे कुंभक. माझे सारे सैन्य तुला देतो. असं युद्ध खेळ की तुझा आत्मा शांत होईल. मी त्या दिवसाची वाट पाहिली जेव्हा खंडोबा आणि मी समोरासमोर येईल. महाराज तुम्ही खरं सांगताय ना? होय. आता या सृष्टीला श्री खंडेरायांशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही, हेच सत्य आहे. अरे असं असेल तर आपण शब्द जाऊन देवाची साखर घालूया. अरे नुसतं हात बसून साखर का सफाई घालायचं? या तर म्हणतो की आपण समजेजण मिळून जेजुरीला जाऊ. वय वय, आपण तर जाऊ आणि हात जोडून विनवणी करू का देवा आमसनी यातनं बाहेर काढा, आमचं रक्षण करा. चला समजे जाऊ जेजुरीला. याला तर सदा न कदा जेजुरीला जायला कारणच हवं. अरे पण पोचतोय कुठं तत्वरती हो. मागच्या खेपाला निघाला आणि वाटत साप जाऊन पडला. याचं काही जेजुरीला जाणं होत नाही. जेजुरीत जाऊन हाती काही लागणार नाही. आताच तुम्ही म्हणालात की देवासनी साखर घालाय हो, मग साखर घालण्यासाठी जेजुरीला जायलाच हवं की. पण श्री खंडेराय जेजुरीत नाही. असे असताना तुम्ही जेजुरीत जाऊन काय करता? खंडोबा जेजुरीत नाही? अहो मग हायत कुठे ते जेजुरी बाहेर त्यांच्या एका भक्ताकडे गेले आहे. म्हणजे मला ठाव आहे का देवातच कुठेतरी आहेत. ते आपल्या वस्तीवर नसलं तरी त्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत. यो हळदीचं मळवट त्यांची साक्ष आहे. म्या हुडकलते असते रानाच्या पर कोपऱ्यात जाऊन हुडकलते असते. पर हुडकल आणि त्यासनी इनवणी करल का देवा आमचं रक्षण करा. राजसभेचे काम संपले आहे. देवी परदानजी हितच येत आहेत. त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. प्रधानजी, तुम्ही काय सांगणार आहात? देवी, जेजुरीवर झालेला अग्निवर्षाव तारकाक्ष, विद्युन्माळी, वीर्यवान ह्या 3 दैत्यांनीच केला आहे. श्री खंडेराय जेजुरीत नाहीत
म्हणून त्यांच्याकडून हे धाडस घडलं. त्यांनी ही चूक करायला नको होती. पण त्यांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्यांना शासन हे व्हायलाच हवं. मान्य आहे, परंतु ते 3 असुर कोण आहेत हे आपण पुन्हा ध्यानात घ्या. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन चिरंजीव होण्याचे वरदान त्यांना दिले आहे. आकाशात सुवर्ण, रौप्य, ताम्र या तिन्ही धातूंचे ग्रह प्रस्थापित करून सर्व जगावर सत्ता चालवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे त्यांना मृत्यूच नाही. ते 3 ग्रह जर एका रेषेत आले आणि एकाच वेळी जर ते नष्ट केले गेले तरच त्यांचा मृत्यू होईल. तोपर्यंत आपण त्यांचा उन्मत्तपणा सहन का करायचा? मला असं म्हणायचं नाही. त्यांना आपण बांधून ठेवू शकतो. पण अशा नराधमांना जिवंतच का ठेवायचं? देवी, शांत व्हा. परमनियतीने त्या तिघांचा मृत्यू श्री महादेवांच्या हातून लिहिलेला आहे. आता कसं होयाचं? खंडोबा कुठे ही जर ठाव नसेल तर आमच्याकडे कोण बघणार? नुसतं घाबरून माणसाची भीती कशा पायी घालतोयस? हा का आली खंडोबाची भक्त? हा का तुला तरी ठावाय का कुठे त्यो? वय मला ठाव हाय देव कुठं हाय ते. हे नीट बघ. यो काय साधा सुद्धा मळवट नाही, देवाची साक्ष हाय. आणि आता सांगते तुला माझा देव कुठं हाय ते. कुठं आहे ती? देव आपल्या वस्तीच्या आसपास कुठं तरी आहेत. ते हात आहेत आपल्या वस्तीजवळ? वय आबा, पर ते कुठं आहेत ते नाही सांगता येणार मला. पर म्या हुडकल त्यासनी. अन अगोदर आपण समद्यांनी वस्तीवरच त्यांचा धावा करूया. ते येत्याल हे मला ठाव आहे. होय बाल, भक्ताच्या हाकेला देव धावून येणारच. आज काय समधी वस्ती मिळून देवाचा धावा कर. ते येत्याल, ते येत्यालच. येळकोट येळकोट सदानंदाचा. जे सत्य आहे ते तुम्ही सांगून टाका. अशा प्रसंगी लोकांच्या कल्याणासाठी आपल्या पाशी एक मागणं आहे देवी. प्रजेसाठी मी सदैव तत्पर आहे. सांगा, मी काय करणं अपेक्षित आहे? आपण श्री खंडेरायांना वृद्ध होण्याचा शाप दिला होता. युद्धासाठी त्यांना पूर्ववत व्हावे लागेल. त्यासाठी तुम्ही त्यांना उशाप द्या. येळकोट 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 येळकोट. असे बिकट प्रसंग माझ्याच वाट्याला का? देवी, तुम्ही श्री खंडेरायांना उशाप दिल्याशिवाय त्या 3 दैत्यांचा मृत्यू होणार नाही. ते सगळ्या सृष्टीला वेठीच धरतील. त्यांना जर यमसदनास पाठवायचे असेल तर तुम्ही श्री खंडेरायांना दिलेला शाप मागे घेऊन त्यांना उशाप द्या. येळकोट 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 येळकोट. मी श्री खंडेरायांना उशाप देणार नाही.